उद्धव ठाकरे बदलू शकतात, पण मतदार का नाही बदलायचो? भाऊ, तुमच्या आत्ताचं एक वाक्य होतं, उत्तम वाक्य होतं, राजकीय नेते ही जिवंत माणसं असतात आणि प्रत्येकजण आपापल्या मतलबानुसार वागत असतो. आमच्या पत्रकारितेच्या जमान्यात ज्या पक्षाला तुम्ही जवळनं बघितलेत, आपण महाराष्ट्राविषयी बोलतोय, शिवसेनेतलं छगन भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, राज ठाकरेंचं वेगळं होणं आणि आता एकनाथ शिंदेंचं बंड आपण पाहिलं. तुमच्या पत्रकारितेच्या जमान्यात सुरुवात झाली, जो लेख तुमचा गाजला होता, बंडू शिंगरेंचं बंड, बंडूचं बंड. तर ही सगळी बंड तुमच्या नजरेनं तुम्ही कशी पाहता? कदाचित मोठं उत्तर असेल, पण नाही, मोठं उत्तर नाही, अगदी शॉर्ट सांगतो तुम्हाला. ती शिवसेना बाळासाहेबांची होती, आताची शिवसेना उद्धव ठाकरेंची. आणि बाळासाहेबांना मी जवळून जे बघितले, मार्मिकला 4 वर्ष संपादक असताना, बाळासाहेबांनी निवडून आलेल्याला कधी किंमत दिली नाही इतकी शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखाला किंमत दिली. शिवसेना हा जगातला कदाचित एकमेव पक्ष असा आहे की ज्या पक्षाला गल्लीबोळात शाखा होत्या पण मुख्यालय नव्हतं. आयदर मातोश्रीच्या गच्चीवर किंवा सुधीर भाऊंचं लॉजिंग बोर्डिंग आहे त्याच्या गच्चीवर शिवसेनेच्या नेत्यांच्या विभाग प्रमुखांच्या बैठका व्हायच्या. 66 साली पक्ष स्थापन झाला, 75 नंतर शिवसेना भवन झालं. शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब किती वेळा जायचे? कोणी नाही. मी मार्मिकमध्ये ऑफिसमध्ये 4 वर्ष बसत होतो, ओसाड असायचं दिवसभर, ओसाड. संध्याकाळी कामगार सेनेची गजबज असायची, पण शाखा गजबजलेल्या होत्या. उद्धव ठाकरेंच्या काळात शाखा ओसपडल्या, काँग्रेस झाली, हायकमांड झालं, सेना भवनला महत्त्व आलं, तिथे शिवसेना बदलली. आणि तिथे बाळासाहेब असताना फक्त बाळासाहेब हा एकच नेता होता, एकच प्रवक्ता होता. आता शिवसेनेत सगळेच प्रवक्ते आहेत, सगळेच नेते आहेत. तुम्हाला एक गंमत सांगतो, आनंद दिघे याच्याविषयी बाळासाहेबांचा आक्षेप काय होता माहिती आहे का सगळ्यात मोठा? की बाकी सगळे शिवसेना जिल्हा प्रमुख होते. आनंद दिघेच्या लेटर हेडवर ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख असं होतं इथे. आणि एकदा कशावरून तरी चर्चा वाद झाला आमचा, तर मी बाळासाहेबांना म्हणालो की काहीतरी ते बोलले होते, म्हटलं हे बोलायची गरज नव्हती. तो म्हटलं का, काय झालं? म्हटलं तुमचं पक्ष निवडणुका लढवतो, मतं जातील, शिवसेना प्रमुख पदाची निवडणूक होत नाही, लक्षात घ्या. हे म्हणाले मतं नाही मिळालं तर जोशी, सुधीर भाऊ, नवलकर पडतील. मी कुठे पडणार आहे? मी बोललो ते चूक आहे का बरोबर सांग. मतांची पर्वा नव्हती. आणि आजचे पक्षप्रमुख हे मुस्लिम मतांसाठी फार वक्फचं समर्थन करायला निघाले. तिथे कळेल शिवसेनेत बंड झालेलं नाही, शिवसेनाच बदललेली, शिवसेना बदलली. आणि जे लोकांची ज्यांची हयात गेली शिवसेना